राम राम सा गुड मॉर्निंग गाईज. तर डे 2 मध्ये आपलं स्वागत आहे. सकाळचे 5 वाजले होते, मग थोडंसं रेस्ट करायला थांबलो होतो. रेस्ट करून झालं, मग निघालो हनुमान चालीसा ऐकत. सकाळचे 6 वाजले होते. वातावरण एकदम भारी, क्लायमेट एकदम मस्त होतं, थंड हवा चालू होती. अजून इथून मग पुढे सावरिया सेट 100 किलोमीटर राहिलेलं होतं. म्हटलं कंटिन्यू आता 2 तास मला ड्रायव्हिंग करायची होती. थोडंच पुढं आलो, मग लागलं राजस्थानचं चेकपोस्ट पार केला. मग सावरिया सेटचं 30 किलोमीटर राहिलं होतं. मग नंतर बघितलं तर समोर पार्टी लागली. म्हटलं चला फायनली आपण सावरिया सेटला पोहोचलो. श्री सावरिया सेट की पावन नगरी हे. थोडंच पुढं आलो, मग झाला मी फ्रेश वगैरे होऊन निघालो. लाईनमध्ये लागलो. सकाळी सकाळी एवढं काही क्राऊड नव्हता, म्हणून आमचं एक फास्टमध्ये दर्शन होणार होतं. लाईनमध्ये कंटिन्यू 15 ते 20 मिनटं उभं राहिल्यानंतर फायनली आम्ही मंदिराचं मला गेट दिसलं, म्हणजे थोडा जीव आला की नाही आता दर्शन होणार आहे. दर्शन झालं, मग थोडं मंदिरामध्ये आम्ही एंट्री केलीच. तितक्यात बघितलं तर मस्त जय सावरिया सेटचं ते जे एंट्री असते मस्त मंदिराचं, सकाळी सकाळी एकदम व्ह्यू जो असतो ना, एकदम प्रसन्नता वाटलेली होती जी. आणि डायरेक्ट VIP लाईनमध्येच एंट्री भेटून गेली. सगळे लोक थांबलेले होते, आम्ही चाललो असे एकदम VIP फिलिंग येत होती. पुढे आलो, मस्त मंदिरामध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्यात माझ्या डायरेक्ट अंगावर काटा येऊन गेला. समोर जेव्हा मूर्ती बघताच माझ्या अंगावर काटा आले की सेटजीला फायनली आपण आलो. तसं तर मी 3दा येऊन गेलेलो आहे सावरिया सेटला, पण मला एक असती इच्छा आकांक्षा असते मनामध्ये सेटजींचं दर्शन घेण्यासाठी. बाहेर येऊन जो व्ह्यू होता, सगळीकडे कलर याच्यावर होते. आपल्याकडे रंगपंचमीला खेळता, इकडे होळीला होळी खेळता. ठीक आहे, बाहेर येऊन नाश्ता केला आहे, सगळे चहा पित होते. मला तर भूक लागलेली होती. कंटिन्यू पुढं 150 ते 200 किलोमीटर आम्ही ड्रायव्हिंग केली. सोबत मिठूला पण आणलेलं होतं. नंतर मग आलो आम्ही किशनगडमध्ये. किशनगड तुम्ही गुगल पण करू शकता. पूर्ण मार्बलची सिटी आहे इथे. असे मोठमोठे बघा, हे मार्बल आहे, दगड पूर्ण मार्बलचा दगड. पुढे येऊन ट्रॉफिक लागली होती. एका गावातून मी डायरेक्ट शॉर्टकट घेऊन टाका. आपण नाशिककर आहे, तुम्हाला माहिती आहे कसं पण कुठं पण टाकायची. तसंच 300 किलोमीटर ड्रायव्हिंग केली. थोडीशी रात्र झाली. फायनली हिच्या मामाच्या घरी आलो आम्ही. 22 तास कंटिन्यू ड्रायव्हिंग करून थकलो होतो, तरी पण फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर आम्ही डान्स वगैरे बघितले. आमच्या मॅडमचे पण पाय हायला लागले, ती पण डान्स घुमर करायला लागली. मग सगळ्यांनी मला पण ओढून नेलं. जमाईजी चलो आफा डान्स करणं आहे. मग काय, चलो ढिंगचॅक ढिंग. तिथं डान्स चालू होता. मग पप्पांनी ते पैसे ओवाळत होते, माझ्या सासूबाई पण पैसे टाकत होत्या. अशा प्रकारे आमचा डे 2 एंड झाला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आम्ही खाटू श्यामजीला जाणार आहे, तर ब्लॉग नक्की बघा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.